मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांना भिवंडी मतदारसंघातील मुरबाड तालुक्यातील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। गावाखेड्यातून आदिवासी पाड्यातून दुपारच्या भर उन्हाच्या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांच्या जनसामान्यमध्ये मुरबाड तालुक्यातील रॅलीचा हा शेवट हा मुरबाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला। त्यांची सांगता इथं करण्यात आली। मुरबाड पंचायत कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार फुले वाहून ही रॅली पुढे निघाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन करून मुरबाड शहरातील राम मंदिर येथे दर्शन घेतले। कपिल पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये नागरिकांना उद्देशून विनंती केली की अब की बार 400 पार होऊन नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे। 400 पारच्या नाऱ्यासोबत जास्तीत जास्त लीड घेऊन आपल्याला संसदेत पाठवण्याची नागरिकांना विनंती त्यांनी केली आहे। कोडगाववरून ह्या रॅलीला सुरू केलं। कोडगाववरून आम्ही शिवड्याला गेलो, शिवड्यावरून सरळगाववरून टोकवड्यावरून दसईवरून मशावरून आज इकडे आलेले आहे आणि सगळीकडेच हजारोच्या संख्येने जनता उपस्थित होती आणि जनतेचे आशीर्वाद निश्चितपणाने मोदीजींच्या सोबत आहेत, माझ्या सोबत आहेत। मी जनतेला सगळ्या ह्या रॅलीमध्ये सगळे जिथे रॅली थांबली तर सगळ्यांना विनंती केली की पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा मोदीजींच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळालेली महायुतीचा उमेदवार म्हणून मी आपल्याकडे आशीर्वाद मागायला आलेलो आहे। भरभरून आशीर्वाद देऊन तिसऱ्यांदा मला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती मी सगळ्यांना केलेली आहे आणि मला जनतेच्या चेहऱ्यावरून असं दिसते की 100% जनता मला तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये पाठवणार, भरघोस मताने पाठवणार।